नमस्कार मंडळी, मी शिवशरण गुरुजी रटकलकर, भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी विद्यालय कोंढूर आपले हार्दिक स्वागत करत आहे। सादर करत आहोत पथनाट्य लस द्या बाळा, गोवर रुबेला यापासून मुक्ती मिळवा। लस द्या बाळा। नमस्कार मंडळी, भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी विद्यालयातर्फे एक पथनाटिका सादर करण्यात येत आहे। त्याचे नाव आहे लस टू बाळाला। या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक एस डी रटकलकर सर आणि आम्ही सर्व कलावंत सादर करण्यात येत आहे लस टू बाळाला। राईट, हां सुरू। रुबेला, गोवर व रुबेला। 9 महिने ते 15 वर्षाच्या बाळाला लस देण्यात येणार आहे। ऐका आज आपल्या गावात गोवर व रुबेला लस दिली जाणार आहे। 9 महिने ते 15 वर्षाच्या बाळाला दवाखान्यात लसीकरणासाठी लस दिली जाणार आहे। लस दिली जाणार आहे। ऐकलं का हो पारुबाई? काय म्हणता ते गोवर लसीकरण आहे म्हणे की दवाखान्यात? अहो आताच आली होती नव्हती डमडमडम ते दगडजीवाला काय म्हणत होता? 9 महिन्याच्या बाळाला द्यायची म्हणा लस आणि 15 वर्षाच्या लेकराला पण द्यायची म्हणा। पण ती लस कशासाठी द्यायची? जरा की बघ डॉक्टर बाईला विचारू कशाची आहे ती लस। चला आता इथंच बोलत उभं राहण्यापेक्षा डॉक्टरीन बाईला भेटू। अहो सिस्टर आता गावात दवंडी दिली का लसीकरणाची? हो मॅडम दिली ना। गोवर रुबेला लस करण्याची दिली की? हां बरं झालं। महाराष्ट्र शासनाने आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद हिंगोली व तसेच तालुका आरोग्य अधिकारी कळमनुरी व भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी विद्यालय व कोंढूर या गावामध्ये रुबेला व गोवर या लसाची या रोगाची लस बाकीचे शांत राहा, तुमचा आवाज वाढवा थोडा। या रोगाची लसीकरणासाठी गावात मोहीम राबवल्या जाणार आहे। म्हणून आपल्या गावात आधी गोवर रुबेलाची लसीकरण केली जाणार आहे। 9 महिने पूर्ण झाले आणि 15 वर्ष वयोगटातील डॉक्टरीन बाई नमस्कार। पण डॉक्टरीन बाई नाही, डॉक्टर म्हणा। अहो आम्हा अडाण्याला काय कळायलंय? हो ना, खरे आहे। डॉक्टर म्हणा, पण फार झाले तर डॉक्टर बाई म्हणा। अहो सर मावशी, तुम्हाला माहिती आहे का आज आपल्या गावामध्ये गोवर व रुबेला याची लसीकरण केले जाणार आहे? हो माय, सांगा मला। कोणताही रोग होण्या अगोदर त्यास प्रतिबंध करणे हाच खरा उपाय आहे। लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्याला धनुर्वात, डांग्या खोकला, निमोनिया, रुबेला, गोवर यासारख्या इत्यादी आजारांना ते बळी पडतात। त्यासाठी तुम्ही पण गावातल्या सगळ्या मैत्रिणींना सांगा। मॅडम सांगाय ना सविस्तर। म्हणजे काय, लेकराला इंजेक्शन द्यायचं काय? लेकरं इंजेक्शनाला लय भीतं का? अहो भिण्याचं काही कारण नाही। ही गोवर व रुबेलाची लस लेकरांच्या उजव्या दंडाखाली देण्यात येईल, ते बी 0.5 चमडी खाली देण्यात येईल। मुंगी तरी जरा जोरात चावल मावशी, पण ही लस देण्यास पत्ताही लागणार नाही। गोवर 1 व गोवर 2 ऐवजी यावेळी MR1 व MR2 अशा 2 लसी देण्यात येतील। म्हणून 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना दवाखान्याकडे घेऊन या मावशी। आता जा तुम्ही।